सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजन जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजन जय जमुना तीरावन चारी जय कुंज बिहारी जय जमुना तीरावन चारी जय कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भव तुमी जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। थैंक यू। हरे कृष्ण। ॐ नमो
भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्य श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजीज माताजी सर्वांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। हरे कृष्ण। तर आपण मागच्या वेळेला पाहत होतो की अर्जुनाने वेगवेगळे त्याच्या जीवनातील प्रसंग व्यक्त केल्यानंतर भगवंतांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आता श्लोक क्रमांक 21 पासून अर्जुन युधिष्ठिर महाराजांना सांगत आहे की कशा प्रकारे सर्व आयुध सर्व शस्त्रास्त्र असताना आणि तोच अर्जुन असताना पण ज्या वेळेस भगवंतांनी दिलेली ती क्षमता ती काढून घेतल्या गेलेली आहे, त्यानंतर सर्व शस्त्रास्त्रे तोच व्यक्ती असून पण एक सामान्यातली सामान्य गोष्ट पण त्या व्यक्तीला शक्य होऊ शकत नाही ज्या वेळेस भगवंत ते सामर्थ्य ती क्षमता काढून घेतात।
सुंदर गोष्ट ही आहे भक्तांच्या बाबतीमध्ये, की ज्यावेळेस भगवंत ते सामर्थ्य देतात आणि ते प्रयोजन, ते ध्येय पूर्ण झाल्यानंतर भगवंतांचं, ती शक्ती काढून पण घेतात. या दोन्ही अवस्थेमध्ये भगवंतांच्या प्रती भक्त हा नेहमी त्याची कृतज्ञता बाळगतो. असं नाही की माझ्या अनुसार भगवंतांनी जर मला फळ दिलं, तर भगवंत श्रेष्ठ आहेत आणि जर माझ्या मनाच्या विरुद्ध गोष्ट कोणती झाली, तर मी भगवंतांची उपासना, पूजा, अर्चना किंवा भक्ती करणार नाही. कारण ही जी देवाण-घेवाण झाली, प्रल्हाद महाराज म्हणतात, ती तर एका व्यापाऱ्याची देवाण-घेवाण झाली, की आपण व्यापाऱ्याला काही पैसे देतो आणि व्यापारी त्या बदल्यात आपल्याला काही कमोडिटी, काही वस्तू देतात. परंतु भक्तांची भगवंतांबरोबरचं जे आदान-प्रदान आहे, तो व्यापार हा नाहीये. तर अर्जुनाला झालेला हा साक्षात्कार कळून घेण्याचा आपण प्रयत्न करू, की कशाप्रकारे या भौतिक जगतामध्ये प्राप्त झालेल्या सर्व आपल्या क्षमता या अंततः भगवंतांपासून प्राप्त झालेल्या आहेत. आणि भगवंत ज्यावेळेस विचार करतील, त्यावेळेस त्या क्षमता ते काढून घेऊ शकतात. जसं की आपण आत्ता हा हात हलवू शकत आहोत. परंतु जर भगवंतांच्या भौतिक प्रकृती शक्तीने जर ती परवानगी काढून घेतली, जसं कधी व्यक्तीला स्ट्रोक येतो, अर्धांगवायूचा झटका वगैरे येतो, त्यावेळेला त्या क्षमता तो हातापायांची जी हालचाल आहे, ती व्यक्ती करू शकत नाही. का? कारण भौतिक प्रकृतीने परवानगी नाकारलेली आहे. ती क्षमता काढून घेतलेली आहे. तर आपण श्लोक क्रमांक 21 पासून सुरुवात करूया. मागच्या चर्चेवर किंवा आज जे आपण पार्श्वभूमी बॅकग्राऊंड सांगितला, त्याच्यावर कुणाला काही शंका आहे का? प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 21. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. तद्वै धनुस्त इषवः सरथो हयास्ते वै धनुस्त इषवः सरथो हयास्ते सोऽहं रथिरुपतयो यत आनमन्ति अहं रथिरुपतयो यत आनमन्ति सर्वक्षणेन तदभूद सदीशरिक्तम् सदीशरिक्तम् भस्मन् हुतं कुहकराब्धमिवोक्तमुषा हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. मी वाचू प्रभुजी. प्रभुजी वाच. हा, संजना माताजी तुम्ही पुढचं वाचा. हो प्रभुजी. हरे कृष्णा. किरण प्रभुजी. हरे कृष्ण. येस, हरे कृष्ण. माझे तेच ते गांडीव धनुष्य आहे, बाण तेच आहेत, रथही तोच आहे आणि ओढणारे घोडेही तेच आहेत आणि ज्याच्या पुढे सर्व राजे लोक आपला आदर नम्रतेने प्रकट करीत होते, तो अर्जुनही तोच आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण नसल्याने या सर्वांचे होत्याचे नव्हते झाले आहे. भस्मावर तुपाची आहुती टाकावी, किमयेच्या कांडीने धन मिळवावे अथवा ओसाड भूमीत बी पेरावे, तसे हे व्यर्थ झाले आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. आम्ही पूर्वी सांगितलेच आहे की उसन्या श्रीमंतीवर कोणीही मिथ्या मोठेपणा दाखवू नये. आपली सर्व शक्ती आणि सर्व सामर्थ्य याचा मूल स्रोत भगवान श्रीकृष्ण आहे. जोपर्यंत भगवंतांची इच्छा आहे तोपर्यंत त्या शक्ती कार्य करीत राहतात आणि त्यांनी परत घेतल्या की त्या जाताना विद्युत शक्ती ही वीज घरापासून मिळते आणि घराने वीज पुरविण्याचे बंद केले तर विद्युत दीपांचा काही उपयोग नाही. भगवंतांची परात्पर इच्छा एका क्षणात अशा शक्ती उत्पन्न करू शकते किंवा नष्टही करू शकते. भगवंतांच्या आशीर्वादाविना असलेली भौतिक संस्कृती म्हणजे
भातुकलीचा खेळच आहे. आई वडिलांनी सांगितले की खेळ बंद होत असतो. मानवी संस्कृती आणि त्यातील सर्व गतिविधी हे भगवंतांच्या परात्पर इच्छेशी सुसंगत असेच असले पाहिजे. भगवंतांचे आशीर्वाद नसतील तर सर्व भौतिक प्रगती म्हणजे मृतदेहाचा शृंगार आहे. अशी ही मृत संस्कृती आणि तिच्यातील गतिविधी म्हणजे राखेवर घातलेले तूप, किमयेच्या कांडीचे धन किंवा ओसाड भूमीवर पेरलेले बी आहे, असे येथे म्हटले आहे. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. प्रभुपाद की जय. की जय. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर इथे ज्या वेळेस भगवंतांनी ते सामर्थ्य, ती क्षमता काढून घेतलेली आहे, त्यानंतर अर्जुन आपल्या भावना व्यक्त करत आहे की कशा प्रकारे भौतिक प्रगती ज्यामध्ये भगवंतांचे आशीर्वाद हे प्राप्त केलेले नाहीयेत, अशी प्रगती म्हणजे काही कामाची नाहीये, बिना कामाची आहे. आणि हे सांगण्यासाठी अर्जुन 3 प्रकारच्या उपमा देत आहे. कशा प्रकारची भौतिक प्रगती ज्याच्यामध्ये भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त करण्यावर भर नाहीये. ज्या प्रकारे भस्मावर तुपाची आहुती द्यावी, की भस्म म्हणजे राख, याच्यावर कितीही तूप टाकलं तरी त्याच्यातून काही अग्नी नाही प्रज्वलित होणार आहे. किंवा एका जादूच्या कांडीने जसं काही एखादी गोष्टी प्राप्त व्हावी, तर जादूच्या कांडीने प्राप्त झालेली ती गोष्ट क्षणार्धात, कारण ते हातचलाखी असल्यामुळे क्षणार्धात नाहीसी पण होईल, ती शाश्वत नाहीये. किंवा एखाद्या ओसाड ज्याच्यामध्ये कोणतंच धान्य, कोणतंच झाड उगवत नाहीये, अशा ओसाड जमिनीमध्ये ज्याप्रमाणे बी पेरणे, बियाणांचे पेरणी करणे हे व्यर्थ आहे, अशाच प्रकारे कोणत्याही प्रकारची भौतिक किंवा आधुनिक प्रगती ज्याच्यामध्ये भगवंतांचा आशीर्वाद नाहीये, तर ती प्रगती ही नश्वर आहे. ती प्रगती मिथ्या म्हणजे काही काळापुरती आहे, क्षणार्धात ती नष्ट होऊ शकेल. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात की वेगवेगळे उदाहरणं देतात की ज्या प्रकारे एक लाईट हाऊस किंवा विद्युत शक्तीचं जे विद्युत शक्ती पुरवणारं जे विद्युत घर असतं, तर त्या वीज घरापासून ज्याला आपण उपकेंद्र म्हणतो, सर्व गावांना त्या भागाला वीज पुरवठा केला जातो. आणि त्या वीज घराने जर ही विद्युत शक्ती, वीज पुरवठा बंद केला, तर आपल्या घरामध्ये विजेचा वापर करणारी जितकी काही उपकरणं असू द्या, टीव्ही, फ्रीज किंवा बाकीचे काही उपकरणं, त्या सर्व उपकरणांचा आपण लाभ घेऊ शकत नाही, कारण विजेचा स्रोतच बंद झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ज्या काही सुविधा आहेत, जसं की अर्जुन सांगत आहे की त्याच्याकडे गांडीव धनुष्य आहे, रथ आहे आणि खूप शक्तिशाली घोडे आहेत, तो रथ ओढणारा, आणि पूर्ण धनुर्विद्येने पारंगत असा अर्जुन आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाहीये, ज्यावेळेस भगवंतांनी अर्जुनाचं सामर्थ्य हे काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे अर्जुन हा वैफल्यता व्यक्त करत आहे, ना की त्याच्या शक्ती काढून घेतल्यात म्हणून. याच्यामुळे नाही वैफल्यता व्यक्त करत आहे. अर्जुन वैफल्यता व्यक्त करत आहेत की त्या सर्व क्षमता देणारे जे भगवंत आहेत, ते आता आपल्यामध्ये म्हणजे पांडवांच्या मध्ये उपस्थित नाहीयेत प्रत्यक्षरित्या. ते भगवत धामामध्ये परतलेले आहेत. त्यामुळे अर्जुन वैफल्यता व्यक्त करत आहे युधिष्ठिर महाराजांना. आणि खूप शिकण्यासारखं याच्यामध्ये की पांडव कोणत्याही वेळेला हा विचार करत नाहीयेत की मी श्रेष्ठ आहे. अर्जुन हा विचार करत नाही की माझ्यामुळे कुरुक्षेत्र युद्ध अर्जुन ही गोष्ट प्रामाणिकपणे मांडत आहे की जे काही सर्व क्षमता, जे काही सर्व लढण्याचं सामर्थ्य दिलेलं होतं मला, ते केवळ आणि केवळ भगवंत कृष्णांकडून प्राप्त झालेलं होतं. आणि त्यांनी आता ते सामर्थ्य काढून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ते सर्व आयुध, शस्त्रास्त्र तोच अर्जुन असून पण या सर्व गोष्टींचा काही आता उपयोग नाहीये.
श्लोक क्रमांक 22 आणि 23. राजन्स्त्वयानुपृष्ठानाम् राजस्त्वयानुपृष्टाणां पृष्ठानां सुहृदाम्नः सुहृत्पुरे सुहृदां सुहृत्पुरे विप्रशापविमूढानाम् विप्रशापविमूढानां निघ्नतां मुष्टिभिर्मितः निघ्नतामुष्टिभिर्मितः मुष्टिभिर्मितः वारुणीं मदिरां पीत्वा वारुणीं मदिरां मदिरां पीत्वा पीत्वा मदोन्मथितचेतसा मदोन्मथितचेतसाम् अजानताम् इवान्योन्यम् अजानतामिवान्योन्यम् चतुः पञ्चावशेषितः चतुष्पञ्चावशेषितः तर आपण पाहतो युधिष्ठिर महाराज ज्यावेळेस अर्जुनाला खूप सारे प्रश्न विचारत होते, त्या प्रश्नांद्वारे युधिष्ठिर महाराजांनी जाणण्याचा प्रयत्न केला की सर्व यदुवंशी कसे आहेत, द्वारकावासी कसे आहेत. तर त्यांच्याबद्दल अर्जुन इथे सांगत आहे युधिष्ठिर महाराजांना. संजना माताजी कंटिन्यू करा तुम्ही. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे राजा, तुम्ही मला द्वारका नगरीतील आपल्या इष्टमित्र तसेच नातेवाईकांविषयी विचारले. मी सांगतो, त्या सर्वांना ब्राह्मणांचा शाप मिळाला. परिणाम तांदूळ आंबवून केलेली मदिरा पिऊन ते सर्व उन्मत्त झाले आणि एकमेकांना न ओळखता आपापसात लाट्याकाट्यांनी लढले. आता त्यांनी 4-5 जण जिवंत आहेत. आता त्यातील 4-5 जण जिवंत आहेत, तिथं सर्वांचा अंत झाला आहे. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे आपण याचं कारण अगोदर पाहिलेलं आहे की कृष्णाने ही जी मौशल लीला म्हणजे सर्व यदुवंशीयांचा झालेला अंत, ही मौशल लीला घडवून आणली. कशामुळे घडवून आणली प्रभूजीच माताजीच कुणाच्या लक्षात आहे का? काय कारण आपण चर्चा केलेली कृष्णाने मौशल लीला घडवून आणण्याच्या पाठीमागे? यदुवंशीयांना कृष्णाने त्यांचं पृथ्वी लोकावरील अस्तित्व संपवण्याच्या अगोदर, व्यक्तिशः अस्तित्व संपवण्याच्या अगोदर यदुवंशीयांना का पृथ्वी लोकावरून नष्ट केलं? काय कारण आहे प्रभूजी? ते सगळे जे आहे ते देवी देवतांचे जे अवतार होते आणि त्यांचं जे कार्य पुढे सृष्टीबद्दल जे होतं ते त्यांना कंटिन्यू करायचं होतं. त्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या लीला ज्या आहेत द्वारकेमधल्या त्या समाप्त केल्या. खूप छान संजना माताजी. तर हे एक कारण आहे की आपण पाहिलेलं की कशा प्रकारे यदुवंशातील वेगवेगळे व्यक्ती, हे 2 प्रकारचे व्यक्ती तिथे होते यदुवंशामध्ये. एक प्रकारचे व्यक्ती म्हणजे कृष्णाचे नित्य सहचर, जे की भगवत धामामध्ये त्यांच्यासोबत निवास करतात. जसं की काही कृष्णाच्या पटराण्या, रुक्मिणी देवी, सत्यभामा, हे कृष्णाचे नित्य सहचर आहेत, जे की आध्यात्मिक जगतात पण भगवंतांची सेवा करण्यामध्ये मग्न आहेत. परंतु कृष्णाच्या यदुकुळामध्ये असे पण काही सदस्य होते, जे की माताजींनी सांगितल्याप्रमाणे या भौतिक जगातील वेगवेगळ्या उच्च ग्रहांमधून आलेले होते. वेगवेगळ्या देवी देवता या प्रकटल्या होत्या भगवंतांना त्यांच्या लीलेमध्ये सेवा करण्यासाठी, मदत करण्यासाठी. तर त्या सर्व भौतिक जगातील जीवात्मांना त्यांच्या सेवेमध्ये परत पाठवण्यासाठी भगवंतांनी ही मौशल लीला घडवली. हे एक कारण होतं. अजून दुसरं कारण लक्षात आहे का प्रभूजीज माताजीज कुणाच्या? कशामुळे? हरे कृष्ण. हा अमृता कली माताजी. हा. कलियुगाचा आरंभ होणार होता. तर भगवंतांनी स्वतःचा अवतार संपवताना पूर्ण यादव कुळाचा सुद्धा विनाश पुढील केला. काळात कारण पुढील काळात ते अजून कलीच्या प्रभावाने विचित्र वागणं झालं असतं असं. बरोबर आहे माताजी. खूप खूप चांगलं सांगितलं आपण अमृता हरे माताजी, कृष्ण. की यादव कुळातील जे व्यक्ती होते त्यांचं असाधारण सामर्थ्य, असाधारण शक्ती होती आणि त्या शक्तीचा गैरवापर होऊन त्यांच्याकडून पूर्ण जगामध्ये हाहाकार माजला असता, जर त्यांना मोकळं सोडलं असतं भगवंतांनी. विशेषतः
भगवंतांच्या या पृथ्वीवरील लीला समाप्त झाल्यानंतर. त्याच्यामुळे ही शक्यता टाळण्यासाठी भगवंतांनी यदुकुळातील सर्व सदस्यांचा, इथे भागवत सांगते की मोजून 4 ते 5 जण त्याच्यापैकी वाचलेले होते, जसे उद्धव, जसं कृष्णाचे जे ग्रेट ग्रँडसन म्हणजे पंतू जे होते वज्रनाभ ते, आणि अशा प्रकारचे काही कुटुंबातील सदस्य वाचले होते. परंतु आणि कृष्णाच्या राण्या त्या एक वाचल्या होत्या. पण हे जे सदस्य सोडले तर बहुतांश सदस्यांचा यदुकुळातील हा त्या मदिरेने म्हणजे आंबवलेल्या तांदूळापासून बनवलेल्या दारूचं मद्य सेवन केल्याने जी नशापान झालं, त्या नशेतून यादवांनी आपापसामध्ये भांडून एकमेकांना नष्ट केलं, ज्याला मोशल लीला समजली जाते. तर ह्या 2 कारणांनी कृष्णांनी त्यांच्या भगवतधाम जाण्याच्या अगोदर सर्व यदुकुळ वासियांना त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या गंतव्य ठिकाणी पाठवलं. संजना माताजी कंटिन्यू करा. खरे प्रभू. पाहता प्रभूजी, आता जे आपण सांगितलं त्याच्यानुसार ऋषीमुनींचा श्राप सुद्धा लागलेला, ते पण सत्य करण्यासाठी. ते जे कारण आहे ऋषी मुनींचा शाप लागलेलं, ते भगवंतांच्या योजनेचा भाग आहे. ठीक आहे. तर कसं ओळखतो की जसं उदाहरणार्थ परीक्षित महाराजांना शमिक ऋषींच्या मुलाने दिलेला शाप हे भगवंतांच्याच योजनेचा भाग आहे, जेणेकरून श्रीमद भागवतम अवतरावं कलियुगातल्या लोकांच्या उद्धारासाठी. त्याचप्रमाणे या ऋषीमुनींनी यदुकुळ वासियांना दिलेला शाप हे भगवंतांच्याच योजनेचा भाग होतं, यदुकुळ वासियांना संपवण्यासाठी. कारण कोणती बाह्य शक्ती, बाहेरची शक्ती यदुकुळ वासियांना मारण्यामध्ये समर्थ नव्हती, एवढे ते शक्तिशाली होते, म्हणजे कोणत्या समर्थशाली शत्रूंकडून वगैरे. त्याच्यामुळे कृष्णाने हे घडवून आणलं केवळ आणि केवळ त्यांना आपापल्या गंतव्य ठिकाणी पाठवण्यासाठी. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी, हो प्रभूजी. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खरे पाहता हे सर्व भगवंतांच्या परात्पर इच्छेनेच होत असते. काही वेळा लोक परस्परांना मारतात, तर काही वेळा परस्परांचे रक्षणही करतात. तात्पर्य: मानवशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते जीवनार्थ संघर्ष आणि बलिष्ठाचा जगणे हा निसर्गाचाच नियम आहे. परंतु त्यांना हे कळत नाही की या निसर्ग नियमाच्या मागे सुद्धा परमेश्वराचे दिग्दर्शन आहे. भगवद्गीतेमध्ये याला पुष्टी मिळते. येथे म्हटले आहे की निसर्गाचे नियम सुद्धा भगवंताच्या दिग्दर्शनाखालीच कार्यान्वित होत असतात. त्यामुळे जगात जेव्हा शांतता नांदत असते तेव्हा तरी भगवंतांचीच सदिच्छा आहे असे मानले पाहिजे. जगात ज्या वेळी प्रचंड उलथापालथ चालू असते तेव्हाही भगवंतांच्या परात्पर इच्छेने ते घडत असते. भगवंतांची तशी इच्छा असल्याविना गवताचे पान सुद्धा हलू शकणार नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा भगवंतांनी प्रस्थापित केलेल्या नियमांचे उल्लंघन होते तेव्हा तेव्हा माणसे आणि राष्ट्रे यांच्यात संघर्ष होतात. त्याकरिता शांततेसाठी सर्वात निश्चित मार्ग म्हणजे आपली प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या नियमांशी जुळवून घेणे हा होय. भगवंतांनी प्रस्थापित केलेला नियम कोणता आहे? तर आपण जे काही करतो, जे काही खातो, जे यज्ञात होम करतो अथवा जे दान देतो ते सर्व भगवंतांच्या समाधानासाठी करावे. कोणीही भगवंतांच्या इच्छेविरुद्ध काही करू नये, काही खाऊ नये, यज्ञ करू नये अथवा दान म्हणून देऊ नये. विवेक बुद्धी हा प्रत्येक गोष्टीत महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आपल्या कोणत्या कृत्याने परमेश्वर संतुष्ट होईल आणि कोणत्या कृत्याने होणार नाही याचे तारतम्य राखण्यास प्रत्येकाने शिकले पाहिजे. कोणत्याही कृत्याची परीक्षा भगवंतांची प्रसन्नता अथवा अप्रसन्नता हीच आहे. यामध्ये आपल्या वैयक्तिक इच्छेला वाव नाही. परमेश्वराची प्रसन्नता पाहून आपण वागायला हवे. या कर्माला योग, कर्मसु कौशलम किंवा परमेश्वराशी जोडणाऱ्या कृती असे म्हणतात. कोणतीही गोष्ट परिपूर्ण रीतीने करण्याचे कसब हे तेच. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी हे भगवद्गीतेतल्या वेगवेगळ्या श्लोकांचा रेफरन्स देत आहेत. जसं की सर्वात पहिला रेफरन्स श्रील प्रभुपादजी देतात की भगवंतांची जी भौतिक प्रकृती आहे ती केवळ आणि केवळ भगवंतांच्याच आज्ञेने या भौतिक जगामध्ये गोष्टी चालवते. कोणता श्लोक आहे प्रभूजीच माताजीच हा भगवद्गीतेतला? मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम.
पुढे हे मया हे अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय. नाही आठवत प्रभूजी पुढचं. हेतुनानेन कौंतेय जगद्वीप जगद परिवर्तते. विपरिवर्तते. हा, हा. हा. तर 9व्या अध्यायामधला हा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात की त्यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे त्यांच्या डायरेक्शन, त्यांच्या आपण डायरेक्शनला मराठीमध्ये काय म्हणतो, आज्ञेखाली, त्यांच्या आधिपत्याखाली हा आधिपत्य किंवा निर्देशनाखाली निर्देशन. ही ही भौतिक प्रकृती कार्य करते. सूयते सचराचरम. चर म्हणजे जे हालचाल करणारे जे जीव आहेत, आणि अचर, अचर म्हणजे न हलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत भौतिक जगातल्या, त्या चर आणि अचर गोष्टी पण केवळ आणि केवळ जीव आणि निर्जीव गोष्टी पण भगवंतांच्याच इच्छेनुसार चालतात फिरतात. हेतुनानेव कौंतेय जगत विपरिवर्तते. जगत विपरिवर्तते, की केवळ आणि केवळ ह्याच हेतूमुळे, ह्याच कारणामुळे हे भौतिक जगत आहे ते वेगवेगळे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतं. ज्या प्रकारे ह्या जगाचं क्रिएशन, ह्या जगाची सृजन होतं, ज्या प्रकारे हे जग चालवलं जातं, आणि ज्या प्रकारे ह्या जगाचा विनाश अंत होतो, ते केवळ आणि केवळ भगवंतांच्याच निर्देशनाखाली भौतिक शक्तीद्वारे केला जातो. तर त्यामुळे भागवतामध्ये ते सांगितलेले आहे की हे जे निसर्गाचे नियम ज्याला आपण म्हणतो, ज्याने हे जग चालतं, अंततः ते निसर्गाचे नियम भगवंतांच्याच मार्गदर्शनाखाली, निर्देशनाखाली चालू आहेत, ते कार्यान्वित आहेत. त्याच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला हे ओळखून आपलं कार्य या भौतिक जगतामध्ये केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या कार्याने भगवंत प्रसन्न होतील, आणि अशा प्रकारे जर आपण कार्य केलं, इथे सांगितलंय, तर आपण जे काही करतो, जे काही खातो, जे काही यज्ञामध्ये होम करतो, अथवा जे दान म्हणून देतो, ते सर्व भगवंतांच्या समाधानासाठी करावे. हा पण भगवद्गीतेमधलाच श्लोक श्रील प्रभुपादजी सांगत आहेत. हा वाला 27 हा यत करोषी यत अश्नासी. यत करोषि यत अश्नासी यत जुहोषि ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मत अर्पणम. की तुम्ही जे काही करत आहात, जे काही अर्पण करत आहात, जे काही तपस्या करत आहात, हे अर्जुन, ते तू कृपया मला आहुती, मला तुझ्याकडून देणारी जी आहुती, भगवंतांच्या प्रती कोणता शब्द वापरलाय इथे, perform or give away, and whatever austerities you perform, do that as an offering. ऑफरिंग म्हणजे भगवंतांच्या प्रती आपली सप्रेम भेट किंवा आहुती, या रूपामध्ये आपलं प्रत्येक कार्य, प्रत्येक दान, प्रत्येक तपस्या ही भगवंतांच्या प्रती आपल्याकडून प्रेमाची भेट या रूपामध्ये आपण करायला पाहिजे. तर श्रील प्रभुपादजी इथे सांगतात तात्पर्यामध्ये की कार्य करण्याचं ही खरी कला आहे. कोणती कला आहे? की आपण प्रत्येक कार्य हे भगवंतांच्या समाधानासाठी, त्यांच्या प्रसन्नतेसाठी करायला पाहिजे. ही गोष्ट आपण सर्वात सुरुवातीला पण चर्चा केलेली प्रभूजी माताजी, लक्षात आहे का आपल्या, की आपण सांगितलेलं की कशा प्रकारे आपण आपल्या कुटुंबामध्ये पण जे कर्तव्य निभावतो, जसं की आपले पत्नी, आपले पती, मुलं बाळ, आई वडील, भाऊ बहिणी किंवा बाकीचे पाहिजे, की हे मुलं बाळ माझे मुलं बाळ असण्याच्या अगोदर भगवंतांचे अंश आहेत. ही पत्नी माझी पत्नी असण्याच्या अगोदर भगवंतांचं बाळ आहे. त्याच्यामुळे आपण ह्या भगवंतांच्या अंशाचा चांगल्यात चांगली जर काळजी घेतली, तर भगवंतांच्या प्रती सेवा ठरेल, भगवंत खऱ्या प्रकारे प्रसन्न राहतील. आणि जर आपण यांना आपल्या अहंकाराच्या क्षमवण्यासाठी किंवा आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी जर यांचा उपयोग केला, तर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांची काळजी नाही घेत आहोत. आपण आपल्या वैयक्तिक इंद्रिय तृप्तीसाठी त्यांचा शोषण करत आहोत. तर हा फरक आहे.
कोणत्याही जीवमात्राची सेवा करण्यामध्ये आणि कोणत्याही जीवमात्राचं शोषण करण्यामध्ये. तर भगवद्गीता सांगते की जे काही तुम्ही कार्य करत आहात ते भगवंतांच्या प्रती सेवाभावामध्ये अर्पण करा, जेणेकरून भगवंत प्रसन्न व्हावेत. आणि भागवताच्या सुरुवातीच्या पहिल्या स्कंदाच्या सुरुवातीच्या दुसऱ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात पण इथे सांगितलेलं आहे की वर्णाश्रमाचे जे काही आपल्याला कार्य आणि कर्तव्य नेमून दिलेले आहेत, एक पिता म्हणून, एक कुटुंबाचा कर्ता म्हणून, किंवा कुटुंबातील गृहिणी म्हणून, किंवा कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी म्हणून, तर हे वर्णाश्रमाचे सर्व कार्य कधी त्याची परिपूर्णता ह्या सर्व कार्यांची ज्या वेळेस समसिद्धीर हरितोषणम, ज्या वेळेस आपण ह्या वर्णाश्रम व्यवस्थेतल्या दिलेल्या कर्तव्यांमुळे, कार्यामुळे भगवंतांना प्रसन्न करू शकतो, त्यावेळेसच ते कार्य खऱ्या प्रकारे परिपूर्ण आहे. नाहीतर ते कार्य काही उपयोगाचं नाहीये, व्यर्थ आहे. जर आपण भगवंतांना आपल्या कर्तव्याने, आपल्या कार्याने जर आपण प्रसन्न नाही करत आहोत, तर ते सर्व कार्य व्यर्थ आहे. आणि अशा प्रकारे जे कार्य करण्याची जी कला आहे, त्याला श्रील प्रभुपादजी काय म्हणत आहेत तिथे? योगः कर्मसु कौशलम. योग कर्मसु कौशलम म्हणजे कार्य करेक्ट, योग्य पद्धतीने करण्याची, परमेश्वराच्या आनंदासाठी करण्याची जी कला आहे, त्याला योग कर्मसु कौशलम. आणि हा शब्द प्रयोग पण भगवद्गीतेतून केला आहे. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 50व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. की भगवंत सांगतात की भक्ती मार्गामध्ये जर आपण जोडलेलं राहून जे पण आपण कार्य करू, कशासाठी कार्य करू? भगवंतांशी जोडल्या जाण्यामुळे करू, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. तर ते कार्य जे खरं आहे ते कार्य करण्याची कला आहे. म्हणजे खऱ्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीने कशा प्रकारे कार्य करायला पाहिजे? अशा प्रकारे जेणेकरून भगवंत प्रसन्न होतील. आणि भगवद्गीता सांगते की ती योग कर्मसु कौशलम, भगवंतांच्या सेवेमध्ये कार्य करण्याची खरी कला आहे. आणि या श्लोकाचा पण रेफरन्स श्रील प्रभुपादजी देत आहेत, कशा प्रकारे आपण भगवंतांशी जोडणाऱ्या कृती कार्य केले पाहिजे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजी, माताजी? हे सर्व वेगवेगळे श्लोक जे श्रील प्रभुपादजी रेफर करत आहेत आणि त्यांचा संबंध कशा प्रकारे भागवतातले आणि गीतेतले श्लोक एकमेकांना सपोर्ट करतात, एकमेकांच्या पूरक आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की आता आपण आधीच्या श्लोकांमध्ये बघितलं की जसं अर्जुनला गरज होती तर भगवंतांनी त्याला सगळ्या जे आहे शक्ती प्राप्त करून दिल्या होत्या, पण जसं गरज संपली तर भगवंतांनी त्या शक्ती काढून सुद्धा घेतल्या. तर प्रभूजी, आज आपण बघतो की आज कितीतरी जे असे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे ते त्यांच्या शक्तीचा जे आहे गैरवापर करतात, जे आहे तरी पण त्यांना त्या शक्त्या ज्या आहे पुरवल्या जातात. तर याच्या मागे काय कारण असू शकतं प्रभूजी? तर दोन गोष्टी याच्यामध्ये, की अर्जुनाला ज्या भगवंतांनी शक्ती पुरवल्या त्या अर्जुनाला पाहिजे होत्या म्हणून नाही, तर भगवंतांचं स्वतःचं ध्येय त्या भक्तांमार्फत पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. तर त्या भक्तांद्वारे स्वतःचं, आणि उद्देश कोणता होता, ध्येय कोणता होता माताजी भगवंतांचं? धर्म स्थापना करणं. हा, धर्माचं राज्य स्थापन करण्याचं. आणि ते धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी त्यांच्या भक्तांना सार्वभौम राज्यत्व प्राप्त करून देणं, युधिष्ठिर महाराजांना राज्य बनवणं. त्या ध्येयासाठी भगवंतांनी अर्जुनाला सामर्थ्य दिलं, कौरवांच्या एवढ्या साऱ्या महारथींचा एक हाती पराभव करण्याचं. परंतु असं म्हटलं जातं की भगवंत जे स्वतः मार्गदर्शन करतात, निर्देशन करतात, ते विशेषतः त्यांच्या समर्पित भक्तांसाठी करतात. परंतु जे भौतिक जीव आहेत, जे भगवंतांच्या प्रती भक्तीमध्ये समर्पित नाहीयेत, त्यांच्यासाठी भगवंत स्वतः त्यांनी इंटरफेअर करण्याची किंवा भगवंतांनी स्वतः गोष्टी घडवून आणण्याची गरज नाहीये. भगवंतांची जी माया शक्ती आहे, जी भौतिक प्रकृती शक्ती आहे, ती अशा भौतिकवादी व्यक्तींवर कार्य करते. जे
भक्त आहेत ते भगवंतांच्या योगमाया शक्ती खाली कार्य करतात आणि जे भौतिकवादी लोक आहेत ते भगवंतांच्या महामाया शक्तीच्या आधिपत्याखाली कार्य करतात माताजी. तर भगवंतांची शक्ती हे त्यांच्या कर्मफळानुसार ठरवते की अगोदरच्या जीवनामध्ये जर कोणी पुण्य कर्म केले असतील, उदाहरणार्थ शास्त्र सांगतं की उदाहरणार्थ कुणी जर गरिबांना पाणी दिलं असेल तहानलेल्यांना, तर त्याला कदाचित असा जन्म प्राप्त होईल पुढच्या आयुष्यामध्ये की एका पाण्याच्या मोठ्या जलस्रोताच्या जवळ जन्म प्राप्त होईल, जिथं जन्मभर पाण्याची काही कमतरता राहणार नाही. किंवा कुणी एखाद्या गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, कपडे दान केले, तर कदाचित पुढच्या जन्मामध्ये तो एखाद्या मोठ्या कापड मिल ओनरचा मुलगा म्हणून जन्म होईल, जिथे की त्याला कपड्यांची कधी काही कमी राहणार नाही. परंतु ह्या भौतिक भरभराटीला आपण भगवंतांचा आशीर्वाद नाही ओळखू शकत, कारण ते भगवंतांची माया शक्ती जस्ट कर्मफळाच्या रूपामध्ये देत आहे आणि भगवंतांचा आशीर्वाद आणि कर्मफळामध्ये एक फरक आहे की जोपर्यंत पुण्य कर्माचं कर्मफळ आहे तोपर्यंत ते भरभराट चालू आहे. जोपर्यंत ते पुण्य कर्माचं कर्मफळ क्रेडिट संपलं त्यावेळेला ते भौतिक भरभराट काढून घेतले जाते. त्याच प्रकारे परंतु भगवंतांच्या भक्तांच्या बाबतीत तसं नाहीये. त्यांचे पुण्यकर्म किंवा भौतिक मायाशक्ती ही तिथे कार्यान्वित नाहीये. तिथे स्वतः भगवंत ठरवतात की माझ्या भक्तांना काय परिस्थिती जीवनामध्ये प्राप्त करायला पाहिजे. तर हा फरक आहे माताजी. तर श्रीमंतांच्या बाबतीत पण आपण हे समजायला पाहिजे की त्यांनी काही पुण्यकर्म जरूर केले असतील मागच्या जन्मामध्ये ज्याचं त्यांना फळ मिळत आहे, पण त्याला खूप जास्त महत्व नाही द्यायला पाहिजे, कारण ज्यावेळेस ते पुण्यकर्म संपतील त्यावेळेस ते भौतिक भरभराट पण संपेल माताजी. आणि खूप सारे उदाहरण आहेत याची आपल्या डोळ्यासमोर. हो प्रभूजी. म्हणजे आपल्याला कोणत्या व्यक्तीचं नाव नाही घ्यायचं, पण जस्ट एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला की एक खूप या भौतिक जगतामध्ये भारतामध्ये खूप फेमस एक ब्रँड आहे कपड्यांचा. ठीक आहे, त्या ब्रँडचं पण नाव नको घ्यायचं आपल्याला. आणि त्या ब्रँडचे जे मालक आहेत खूप श्रीमंत होते एकेकाळी, परंतु त्यांनी आपल्या मुलाच्या प्रेमापोटी म्हणा काही म्हणा मुलाच्या नावे सगळी स्वतःची हे करून टाकली, कंपन्या वगैरे सर्व जायदाद मुलाच्या नावे करून टाकली आणि मुलगा इतका कृतज्ञ निघाला की त्यांनी वडिलांनाच घराच्या बाहेर काढलं. जे वडील ज्यांच्याकडून सर्व संपत्ती प्राप्त झाली, सर्व कारोबार प्राप्त झाला, त्यांना सांभाळण्याची पण तसदी घेतली नाही. तर आज ते वडील स्वतः किरायाच्या घरात राहत आहेत आणि मुलगा कोट्याधीश आहे आणि तो ब्रँड जो आहे त्याचे कपडे जवळपास आपण सगळे वापरतो भारतामध्ये, इतका फेमस ब्रँड आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी की त्या आता जे व्यक्ती वृद्ध आहेत त्यांचं कदाचित कर्मफळ असं होतं की एका स्तरापर्यंत भौतिक भरभराट होती, पण नंतर ते कर्मफळ ज्यावेळेस संपलं त्यावेळेस तेच व्यक्ती स्वतःच्या डोळ्यासमोर सर्व भरभराट असताना त्याचा एक पैसाही उपभोग घेऊ शकत नाहीत. इनफॅक्ट स्वतःला राहण्यासाठी पण स्वतःचं घर राहिलेलं नाही त्यांचं, किरायाच्या घरामध्ये राहतात ते. तर अशा प्रकारे भौतिक प्रकृतीद्वारा दिलेली प्राप्त झालेली जी भरभराट आहे ती क्षणिक आहे माताजी, आणि त्याचा आणि आध्यात्मिक आशीर्वादाचा आपण तुलना नाही करू शकत. ठीक आहे, परंतु बऱ्याच वेळेला लोक ही चूक करतात की जसं मी माझ्या आईला पण बऱ्याच वेळेला सांगत असतो, आई वडिलांना, की एखाद्या व्यक्तीच्या जीवनातली भौतिक भरभराट ही त्यांच्या भगवंतांचा आशीर्वाद तुम्ही नाही कन्सिडर करू शकत. भगवंतांचा खरा आशीर्वाद कशा प्रकारे आपण जाणू शकतो? प्रभूजीच माताजीच कोण सांगेल? संजना माताजी प्रयत्न करा. प्रभूजी, जेव्हा भगवंत आपल्याला आपलं सगळं जे काढून घेतात आणि आपला तरी पण विश्वास असतो भगवंतावरती, तर ते तर त्याची खूप भक्ती उच्च ते तर खूप त्यांच्या आशा भक्तांसाठी परीक्षा आहे माताजी, ज्यांचं समर्पण खूप उच्च स्तराचं आहे. भगवंत प्रत्येकाला तशी परीक्षा देणं शक्य नाही, कारण प्रत्येक जण त्याच्यामध्ये पास नाही होणार. ठीक आहे, तर जे पूर्णतः समर्पित भक्त आहेत, पांडवांसारखे, अर्जुनासारखे, युधिष्ठिर महाराजांसारखे, त्यांच्यासाठी ती तपस्या ती जी परीक्षा आहे ती सहज पास करू शकले ते, पण सामान्य व्यक्तीचं काम नाहीये ते. अजून कोणत्या प्रकारे आपण मानू शकतो
की भगवंतांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे? मी सांगू हा माताजी, हरे कृष्ण. भक्ती मुखामध्ये भगवंतांचं नाम येणं. हम्म. हा, खूप छान. मुखामध्ये भगवंतांचं नाव, ते भगवंतांच्या भगवंतांच्या कृपेनेच मिळू भक्तांच्या शकतं ना. हा भगवंताबद्दल श्रवण करायला मिळणं, सत्संग, साधूंचा हा सत्संग सत्संग लाभणं. आणि साधू संग. हा हे हे महत्वाचं वैष्णव सेवा हे वैष्णव म- सेवा हा, हे महत्वाचं. दामला हा माते, तर हे महत्वाचं लक्षण आहे भगवंतांची कृपा प्राप्त होण्याचं, जे भगवंत स्वतः सांगतात शास्त्रामध्ये, की भगवंतांच्या भक्तांचा प्राप्त होणारा सत्संग, साधू संग आणि भगवंतांच्या बद्दल ऐकण्याची प्राप्त होणारी संधी, भगवंतांचं यशोगान ऐकण्याची, गाण्याची प्राप्त होणारी संधी, भगवंतांच्या भक्तांच्या सहवासामध्ये, तो खरा भगवंतांचा आशीर्वाद आहे, ती खरी भगवंतांची कृपा आहे. तर बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज असतो, की जसे आई वडील पण कधी कधी बोलताना दिसतात, की अरे त्याचं किती चांगलं झालं, भगवंतांचे जरूर आशीर्वाद आहेत. म्हणतो आशीर्वाद आहेत निश्चित, त्यामुळे पण तो खरा आशीर्वाद नाहीये. भगवंतांचा खरा आशीर्वाद आहे त्यांच्या भक्तांची संगत, त्यांची भक्ती करण्याची दिली जाणारी संधी, तो भगवंतांचा खरा आशीर्वाद आहे, जो सामान्य व्यक्तीला प्राप्त होत नाही. तुम्ही सामान्य व्यक्तीला, ज्याच्याकडे ती सुकृती नाहीये, तुम्ही जा, त्यांच्या पाया पडा, लोटांगण घाला, काही करा, भगवंतांच्या भक्तांच्या संगतीमध्ये येण्यासाठी विनंती करा, भगवंतांचं नाम रूप गुणलीला इत्यादी ऐकण्याची विनंती करा. जोपर्यंत ती सुकृती प्राप्त नाहीये त्यांना, तोपर्यंत शक्य नाहीये, करू शकत नाहीत व्यक्ती, सामान्य व्यक्ती. परंतु भक्तांच्या प्रती भगवंतांची हा आशीर्वाद आहे, की त्यांना ती संधी मुबलकपणे प्राप्त होते. ठीक आहे. हरे कृष्ण. हा, एकच मिनिट हा माताजी. अमृता माताजी, अनम्यूट करा. हरे कृष्ण. हा कर्म विपाक यासाठी म्हणजे आपला श्रीमद भगवद्गीतेमध्ये 5वा अध्याय जो आहे, ते कर्म संन्यास योग मध्ये भगवंतांनी 14व्या श्लोकात सांगून दिलेलं, त्या म्हणजे तेच आहे जे आपण आता सांगितलं, की न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. अर्थात म्हणजे जीवनात आपल्याला जे काही अनुभव येतात, आपण आजूबाजूला पाहतोय, की कोणी श्रीमंत, कोणी गरीब किंवा कोणी अतिदुःखी किंवा अतिसुखी, तर हे आपल्या कर्मांचे परिपाक आहेत आणि यामध्ये भगवंत काही करत नाही, देतही नाही. हा. हे तर हेच तर हा माताजी, 5व्या अध्यायामध्ये भगवंत हे सांगतात, की आपले जे सर्व कार्य आहेत, ते कार्य करणारा हा जीवात्मा, जीव नाहीये, तर अंततः भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे, भौतिक प्रकृती, ती हे सर्व कार्य करून घेत आहे आणि ही भौतिक प्रकृती अंततः भगवंतांच्या निर्देशनाखाली चालते. परंतु 5व्या अध्यायामध्ये पुढे हे पण सांगितलेलं आहे, की जीव हा जरी हे सर्व कार्य करण्यासाठी समर्थ नसला, तरी जीव हा जिम्मेदार आहे या कार्यांसाठी. आणि त्या जिम्मेदारीचं कारण आहे त्या जीवाने केलेलं डिझायर म्हणजे इच्छा. प्रत्येक जीवाने ज्या प्रकारे इच्छा करतो, भौतिक प्रकृती त्या प्रकारे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कार्य करते. त्याच्यामुळे आणि त्या इच्छांसाठी जो जिम्मेदार आहे तो जीव आहे. त्याच्यासाठी श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, की एक चोर जो आहे, त्याला चोरी करणं शक्यच नाहीये, जोपर्यंत त्या चोराला भगवंतांची परवानगी नाहीये चोरी करण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल, की भगवंतांनी चुकीच्या कार्यासाठी परवानगी दिली का? नाही. चुकीचं कार्य असो की बरोबर कार्य असो, इच्छा कुणाची? त्या जीवाची इच्छा आहे. भगवंत तर फक्त ती इच्छा पूर्ण करण्यासाठी फॅसिलिटेशन, सुविधा प्रोव्हाइड करत आहे, सुविधा देत आहेत. त्याच्यामुळे भगवद्गीता सांगते, की आपल्या या मनुष्य जन्मामध्ये इच्छांसाठी आपण केवळ आणि केवळ आपण जिम्मेदार आहोत. त्याच्यामुळे आपण काळजीने आपल्या इच्छा, आपले जे प्रेरणा आहेत, आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, त्या खूप काळजीने ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपण चुकीच्या कर्मफळामध्ये अडकणार नाहीयेत माताजी. ठीक आहे. अमृता माताजी, हरे कृष्ण. हो, हरे कृष्ण प्रभूजी. हरे धन्यवाद. माताजी, एक अजून माताजी होत्या, अनम्यूट करा. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे हा कृष्ण. हा माताजी. मला एक थोडासा प्रश्न आहे मनामध्ये, हा शंका आहे. हा तर
आपण जेव्हा मी रामायणाचं आम्ही जेव्हा वाचलं ना तेव्हा ते रामांची म्हणजे सीतेचं जेव्हा हरण होतं तेव्हा रामाला खूप शोक झालेला असतो. बरोबर. तर मग हे नुसतं त्याला हरवली असताना शोक झालेला. तर आपल्याला तर आपल्या जवळचा माणूस गेल्यानंतर सुद्धा मग सगळे म्हणतात रडू नका, जायचंच आहे कधी ना कधीतरी प्रत्येकाला. मग रामाला तर हरवली असताना सुद्धा शोक झाला. मग आपल्याला तर गेलं माणूस तरी असं का म्हणतात मग? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माताजी, प्रभू रामचंद्र ही एक भूमिका निभावत आहेत. आपल्या पत्नी-पती त्यांचं असणारं जे प्रेम आहे ते दर्शवण्यासाठी. आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या रूपामध्ये जर प्रभू रामचंद्रांना पाहिलं, तर ही आत्माराम म्हणजे पूर्णतः सेल्फ सॅटिस्फाईड, स्वतः आत्मसंतुष्ट आहेत. परंतु ते एका पतीच्या भूमिकेमध्ये दाखवत होते, की सीता देवीचं हरण झाल्यानंतर कशाप्रकारे त्यांना शोक झाला. परंतु सामान्य जीव आणि भगवंत याच्यामध्ये आपण कंपॅरिझन, तुलना नाही करू शकत. दुसरी गोष्ट, भक्तांसाठी पण असं अपेक्षित नाहीये, की कुणी जवळचं गेल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त करू नये किंवा त्यांना दुःख होऊ नये. इनफॅक्ट अशी एक कथा प्रचलित आहे, की एकदा एक व्यक्ती, त्यांचे गुरु असतात आणि त्या व्यक्तींची इच्छा असते, की त्यांच्या जीवनामध्ये संन्यास स्वीकारण्याची. संन्यास धर्म म्हणजे कुटुंब वगैरे याचा सर्व त्याग करून. आणि ते व्यक्ती गुरुकडे परवानगी मागत असतात संन्यास धर्म स्वीकारण्यासाठी. परंतु गुरु काही काळ त्यांना थांबण्यासाठी सांगत असतात. कारण गुरूंना माहिती आहे, की शिष्य कोणता किती पाण्यात आहे, किती प्रगत आहे आध्यात्मिक प्रगतीमध्ये. तर नंतर काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचं देहावसान होतं, मृत्यू होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं, की अरे, बरं झालं आता पाठीमागची ही तरी जिम्मेदारी गेली. आणि ते गुरूंकडे जातात आणि मोठ्या फुशारकीने सांगतात, की माझ्या पत्नीचं निधन झालं आणि तरी पण मी रडलो नाही, माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू पण आले नाही. तर कृपया तुम्ही आता हे ओळखून घ्या, की मी खरं भौतिकरित्या विरक्त झालेलो आहे. आणि गुरु काय सांगतात त्यांना? गुरु काही वाह-वाह करतात का त्यांची? अजिबात नाही. गुरु म्हणतात, की "तू पुन्हा जा आणि पुन्हा लग्न कर. कारण जे धडा शिकायला पाहिजे तू गृहस्थ जीवनामध्ये राहून, तो धडा तू अजून शिकलेला नाहीयेस. जर तू पत्नीच्या जाण्याने तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही आले, तर तू भगवंतांच्या प्रती अश्रू कसे ढाळू शकशील? भगवंतांच्या प्रती तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू कसे येणार?" म्हणजे सांगण्याचा हेतू हा, की भौतिक विरक्ती, वैराग्य हे कशाप्रकारे दर्शवायला पाहिजे याची अपेक्षा भक्तांकडून बरोबर नाही. जसं एका एका वेळेस प्रभुपादांना प्रश्न विचारला गेला, की भगवद्गीता कधी सांगितल्या गेली? कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू होण्याच्या अगोदर. नंतर युद्ध सुरू झालं, 18 दिवस युद्ध चाललं आणि त्या 18 दिवसांपैकी 9व्या दिवशी अर्जुनाचा जो पुत्र होता अभिमन्यू, कृष्णाचा जो भाचा होता, तो युद्धामध्ये मारला गेला आणि अर्जुनाने तरी पण अश्रू ढाळले. अर्जुनाला तरी पण शोक झाला आपला पुत्र गेल्यामुळे. आणि त्याच्या अगोदर कृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञान दिलेलं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये, की देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. हे आत्मज्ञान दिलेलं होतं कृष्णाने. पण तरी पण अर्जुनाकडून ही अपेक्षा नाहीये, की आत्मज्ञान प्राप्त झाला म्हणून काही त्याला वाईट वाटणार नाही आपला मुलगा गेल्यानंतर. पण विशेष काय अर्जुनामध्ये आणि सामान्य माणसामध्ये, त्यावेळेस जरी अर्जुनाने अश्रू ढाळले, अश्रू वाहिले, शोक झाला त्याला, पण त्यांनी कृष्णाची सेवा करणं थांबवलं नाही. दुसऱ्या दिवशी असं नाही म्हणाला, की माझा मुलगा गेला तर मी आता युद्ध लढणार नाही. दुसऱ्या दिवशी युद्धाला तयार झाला तो. कृष्णाची सेवा करण्याकरिता तयार झाला. तर एका भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, की भक्त हे निर्दयी नाहीयेत, निर्हृदयी नाहीयेत, की त्यांना पण हृदयामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत आणि त्या भावना ते व्यक्त करतात. परंतु त्या भावना व्यक्त करत असतानाही भगवंतांची जी भक्ती आहे, त्या भक्ती मार्गापासून ते दूर जात नाहीत. भक्तीच्या कर्तव्यापासून ते दूर जात नाहीत. क्लिअर आहे माताजी? हरे कृष्ण. हा, राधे कृष्ण. हरे कृष्ण. तर वाटणं साहजिकच आहे. कारण भक्तांचा दृष्टिकोन काय असतो?
की एखाद्या व्यक्तीचा कोणी जवळचा व्यक्ती गेला आणि तो जर व्यक्ती विशेषतः भक्त असेल, तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन असतो की भौतिक शरीर तर गेलं, त्याचं जाणारच होतं ते निश्चित आहे. परंतु आता मी त्या व्यक्तीच्या संघापासून, त्या व्यक्तीच्या असोसिएशन, त्या व्यक्तीच्या साधू संघापासून मी मुकल्या गेलेलो आहे. मला आता तो साधू संघ प्राप्त होणार नाही. त्यामुळे भक्त हे विरह उ अ, अनुभव करतात किंवा शोक व्यक्त करतात. परंतु जे भौतिकवादी व्यक्ती आहेत, त्यांचं जे रुदन, त्यांचं जे रडणं असतं, ते केवळ आणि केवळ भौतिक स्तरावर असतं, की हा व्यक्ती मला किती प्रिय होता आणि आता गेलेला आहे. हे न जाणता, की तो माझा जरी बहीण, भाऊ, आई, वडील, आप्तेष्ट जरी असला, तरी भगवंतांनी त्या व्यक्तीच्या जीवनात दिलेला काळ हा ठराविक होता. तर हा फरक आहे भगवंतांच्या भक्तांचा शोक व्यक्त करण्यामध्ये आणि एका भौतिकवादी व्यक्तीच्या शोक व्यक्त करण्यामध्ये. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज या मुद्द्यावर? की भक्तांचं वागणं म्हणजे असं नाही की निष्ठुर किंवा अ, बिलकुल भावना नाहीयेत असं नाहीये वागणं. परंतु भक्त हे शाश्वतरित्या काय चालू आहे, काय होत आहे भगवंतांच्या आधिपत्याखाली हे जाणून असतात. आता कृष्णाचा स्वतःचा भाचा गेला आणि कृष्ण स्वतः तिथं उपस्थित होते. म्हणजे त्यांच्या आज्ञेच्या, त्यांच्या परवानगीच्या विरुद्ध झालंय का? अजिबात नाही. कृष्णांच्या परवानगी अनुसारच झालंय. आणि त्यामुळे अर्जुनाने शोक करणं हे पण साहजिक आहे. पण कृष्णाची भक्ती पण पुढे चालवणं हे पण आवश्यक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. पुढे जाऊ आपण श्लोक हरे क्रमांक कृष्ण प्रभूजी. हा प्रभूजी. हरे कृष्ण. आपल्या 21व्या श्लोकामध्ये एक शब्द आलाय, परात्पर. भगवंतांची परात्पर शक्ती. हा, परात्पर शक्ती म्हणजे काय? परात्पर शक्ती म्हणजे अशी शक्ती ज्या आपल्या, तुमच्या, माझ्या समजण्याच्या पलीकडे जाऊन कार्य करते. इंडिपेंडंट स्वराट आहेत भगवंत, की या भौतिक जगतामधले जे काही बंधनं आहेत, जे काही ऑब्लिगेशन्सला आपण काय म्हणतो मराठीमध्ये प्रभुजीच माताजी? ऑब्लिगेशन्स, कर्तव्य नाही, की जे होणारे जे बंधन आहेत, की ज्या प्रकारे गोष्टी घडायला पाहिजे, त्या भौतिक बंधनच म्हटलंय. बंधन, हा, त्या बंधनांच्या पलीकडे जाऊन भगवंतांची स्वराट शक्ती आहे, जी की आपल्याला लक्षात येईलच असं नाही कोणत्या कारणाने होत आहे. शास्त्रामध्ये पण उदाहरणं पाहतो. परीक्षित महाराजांना शाप का प्राप्त झाला, अभिमन्यू का मृत्यू पावला, कारण चित्रकेतू महाराजांचा मुलगा का मृत्यू पावला. तर भौतिक दृष्ट्या पाहायला गेलं तर एखादी गोष्ट आपल्याला चुकीची वाटू शकेल, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या सोडा, आपल्या जीवनामध्ये कितीतरी घटना अशा आहेत की आपण आता मागे वळून पाहताना आपल्याला वाटतं की नाही, जे झालं ते भल्यासाठीच झालं, जे झालं ते आपल्या आध्यात्मिक कल्याणासाठीच झालं. परंतु त्यावेळेला ती घटना घडत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला ती नकोसी वाटते, हो ना? बरोबर. जसं मी विद्यार्थी असताना इतक्या वेळेला असं वाटायचं की भगवंता हे बघा, ही जी गोष्ट मी विचार करत आहे, इच्छा ठेवत आहे, ती आपल्या भक्तीसाठी पूरकच आहे, तर कृपया तुम्ही ही होऊ द्या. पण आपल्यापेक्षा भगवंतांना जास्त माहिती की आपल्या भक्तीसाठी काय पूरक आहे. आपल्याला कदाचित ती गोष्ट झाल्यानंतर कळणार नाही की ही गोष्ट आपल्या भक्तीसाठी कशी मदत करणारी, पण 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर कळेल की जी झालं होतं ते माझ्या भल्यासाठीच कसं होतं, जेणेकरून भगवंतांच्या भक्तीमध्ये अजून चांगल्या प्रकारे समर्पित करण्यासाठी स्वतःला आपल्याला संधी प्राप्त झाली. ठीक आहे प्रभूजी. येस. हरे हरे कृष्ण. 22. प्रभूजी हरे कृष्ण. म्हणजे तुम्ही दुःखाचं म्हणालात तेच, की जसं अर्जुन अभिमन्यूच्या वेळी त्याला दुःख झालं, पण हेच म्हणजे द्रौपदीचे 5ही पुत्र म्हणजे पांडवांचे जे जातात, त्याच्यानंतरही तरीही ती अश्वत्थामाला माफ करू शकते आणि कृपीच्या भावना समजू शकते ना, म्हणजे कृपी बरोबर. मातेच्या.
तर ते बरोबर. म्हणजे खूप ती उच्च पातळी आहे ना प्रभूजी. खूप उच्च पातळी, बरोबर आहे. ती साधारण व्यक्तीचं परीक्षा नाही आहे ती. द्रौपदी, त्याच्यामुळे गुणगान द्रौपदीचं केलं जातं भागवतामध्ये, की भीमसेन आणि अर्जुनाने तर दोन्ही बाजूंचं बॅलन्स केलं. भीमसेन स्वतः कृष्ण, ऑफकोर्स कृष्ण पण परीक्षा पाहत होते अर्जुनाची, आणि अर्जुनाची महती दाखवायची होती त्यांना जगासमोर. परंतु इतके सर्व महान लोक पण त्यांची अशी इच्छा होती की त्याला शिक्षा द्यायला पाहिजे. पण द्रौपदीने सांगितलं की मला जे दुःख झालंय ते कृपीला, द्रोणाचार्यांच्या पत्नीला ते दुःख होऊ नये, पुत्र शोकाचं. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की जसं एखादं सफरचंद फॉर एक्झाम्पल, आणि सफरचंदाची आपण एक बाजू पाहत आहोत, तसं कोणती घटना होण्याची आपल्याला एक बाजू दिसत आहे, प्रभूजीच माताजीच. पण भगवंत जे आहेत ते काय, त्यांना कोणती दृष्टी प्राप्त आहे? ही ॲज अ बर्ड्स आय व्ह्यू. भगवंतांना पूर्ण बाजूनी कोणती गोष्ट का होत आहे हे दिसत आहे. त्याच्यामुळे आपली जी समज आहे ती मर्यादित आहे, आणि भगवंतांची जी समज आहे ती परिपूर्ण आहे. त्याच्यामुळे शास्त्र सांगतं की भगवंतांच्या समजेमध्ये, भगवंतांच्या निर्णय घेण्यामध्ये कधीही कुठे खोट नसते. भगवंतांचे निर्णय हे 100% परफेक्ट असतात. आपल्याला कदाचित थोडा वेळ लागू शकतो ते समजण्यासाठी. जसं द्रौपदीचे 5 पुत्र मारले गेले, परंतु ते पांडवांचे पुत्र होते, द्रौपदीचे पुत्र होते, निश्चित त्यांना उत्तम गती प्राप्त झाली असणार. चित्रकेतू महाराजांचा पुत्र मारला गेला, पण भगवंतांच्या कृपेने, नारद मुनींच्या कृपेने निश्चित त्याला उत्तम गती प्राप्त झाली. मग कोणतं श्रेष्ठ आहे? थोड्या काळापुरतं त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर जगायला भेटणं आणि या भौतिक जगतामध्ये जास्त काळ अडकून राहणं हे चांगलं आहे, का आपल्याला दुःख होणं, आपल्या समोरून जवळून तो व्यक्ती लवकर निघून जाणं, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या त्या व्यक्तीला श्रेष्ठ गती प्राप्त होणं, कोणतं जास्त चांगलं आहे? माताजीच, प्रभूजीच? दुसरं वालं. दुसरं. आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ. हा, तर ते ओळखायला पाहिजे की शास्त्र सांगतं श्रेयस. श्रेयस म्हणजे लॉंग टर्म बेनिफिट, दूरदृष्टीने होणारा फायदा, हे जास्त महत्वाचं आहे. प्रेयस म्हणजे शॉर्ट टर्म विजन. शॉर्ट टर्म विजनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जवळचं पाहणं फक्त. ठीक आहे. बरोबर. हरे कृष्ण. आपण एक श्लोक अजून पाहू, 22-23. प्रभूजी, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. आपण हा. म्हणतो की आता हे सगळं काही जे चालू आहे ते भगवंतांच्या कृपेशिवाय काहीच होऊ शकत नाही. कृपे म्हणण्यापेक्षा परवानगीशिवाय. मग आता मध्ये म्हणण्यापेक्षा इन द पास्ट आपल्या हिस्ट्रीमध्ये नालंदा युनिव्हर्सिटी एवढं मोठं नुकसान झालं, ते बरोबर. जाळली गेली, किंवा इतकी आक्रांतांनी आपल्यावर राज्य केलं, लुटलं वगैरे. तर ह्यामध्ये पण भगवंतांचीच इच्छा असेल का? इच्छेमध्ये आणि परवानगीमध्ये फरक आहे माताजी. ठीक आहे. हं. भगवंतांची इच्छा तर आहे की सर्व जीवांनी भक्त बनावं, त्यांच्या प्रती समर्पित व्हावं, आणि या भौतिक जगातून लवकरात लवकर निघून आध्यात्मिक जगताला प्राप्त व्हावं, ही भगवंतांची इच्छा आहे. परंतु जे बद्ध जीव आहेत, त्यांच्या ज्या चुकीच्या इच्छा आणि कामना आहेत, त्यांना परवानगी पण भगवंत देतात एका दयाळू पित्याच्या रूपामध्ये, की तुम्ही हा धडा शिका, तुमची चुकीच्या इच्छांनी चुकीचं कार्य करून, आणि धडा शिकल्यानंतर मग भक्ती मार्गाला या आणि आध्यात्मिक जगत प्राप्त करा. अशा प्रकारे इच्छा आणि परवानगी याच्यामध्ये फरक आहे माताजी. तर ज्या बरोबर. काही घडलं पाठीमागे काय असू शकेल कारण? कशाच्या पाठीमध्ये? म्हणजे नालंदा युनिव्हर्सिटी जाळली गेली, एवढी आपली ग्रंथ वगैरे सगळे होते, ते नामोनिशाण राहिलं नाही त्यांचं, तर ते काय असेल त्याच्या पाठीमागे? कसं आहे ना माताजी, आता मला एक्झॅक्टली तो भाग किंवा काय भगवंताची इच्छा आहे ते तर भगवंतच जाणो. पण तात्विक दृष्ट्या एक आपण सांगू शकतो की या भौतिक जगामध्ये जो कालाचा प्रभाव आहे, कृष्ण स्वतः सांगतात की त्या कालाच्या प्रभावाने प्रत्येक गोष्ट ही डिग्रेड म्हणजे मराठीत काय म्हणतो आपल्याला, त्याचं विघटन म्हणा, किंवा त्याचं डिग्रेडेशनला कोणता शब्द आहे ऱ्हास माताजी? होणे. ऱ्हास होणे. प्रत्येक गोष्ट ही ऱ्हास होणं निश्चित आहे, प्रत्येक गोष्ट अंततः नष्ट होणं निश्चित आहे. आणि हे नष्ट होणं किंवा ऱ्हास होणं केवळ भौतिक गोष्टींना लागू होत नाही, तर आध्यात्मिक कार्यांचा, आध्यात्मिक ज्या मिशनला आपण म्हणतो, आध्यात्मिक मिशनला काय म्हणतो प्रभूजीच, माताजी? कामगिरी. कार्य, आध्यात्मिक जे कार्य आहेत, ज्या
संघटना आहेत त्याचा पण ऱ्हास होतो. जसं की उदाहरण दिलं जातं की चैतन्य महाप्रभूंच्या काळानंतर वैष्णव संस्कृती आणि जे कल्चर होतं ते इतक्या चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार होत होता गोस्वामींच्या काळामध्ये, आणि ग्रंथ वेगवेगळे लिहिले गेले, आणि वेगवेगळे राजा जे होते त्यावेळेसचे ते वैष्णव सिद्धांताला पाठिंबा देणारे राजा बनले, ज्यांच्या पाठिंब्यामुळे मोठे मोठे मंदिर वगैरे निर्माण झाले. परंतु अशा प्रकारे होत असलेली आध्यात्मिक भरभराट ही पण काळाच्या प्रभावाखाली चुकली नाही माताजी. तर जर अशा प्रकारची आध्यात्मिक प्रगतीची संस्कृती जर काळाच्या प्रभावापासून चुकणार नाहीये, तर बाकीच्या कोणत्या गोष्टीचं काय सांगावं माताजी? ठीक आहे ना. तर सांगण्याचा अर्थ की या भौतिक जगाचं स्वरूप असं आहे की कोणती गोष्ट जी आपण वर सोडतो ती खाली येते. तर डिग्रेडेशन किंवा ऱ्हास होणे या भौतिक जगताचं हे अद्वितीय असं एक गुणधर्म आहे, आणि आपल्याला तो ओळखून चालला पाहिजे. परंतु हे निश्चित आहे की काळ रूपाच्या प्रभावामुळे चांगल्या गोष्टी पण अफेक्ट होतात भौतिक जगतामध्ये, विशेषतः कलियुगामध्ये. परंतु भक्तांनी त्याच्यामधून हिंमत हारण्याचं कारण नाहीये. तुम्ही भौतिक जगाकडून हे नका अपेक्षा करू की सगळ्या गोष्टी माझ्या समजानुसार पूरकच होतील. सगळ्या गोष्टी माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी पूरकच होतील. त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस, काही अडथळे पण जरूर येतील. पण भक्ती मार्गामध्ये जर आपण गंभीर राहिलो, प्रामाणिक राहिलो, तर भगवंत त्या कठीण काळामध्ये मदत पण निश्चित अरेंज करतील माताजी. ठीक आहे. तर असं जसं की वैष्णव लिटरेचर गोस्वामींनी लिहिलेले किती सारे ग्रंथ लपवून ठेवा लावले, मुघलांच्या आक्रमणामुळे जाळून टाकल्या गेले, मंदिरं पाडण्यात आले. वृंदावन मध्ये राधा गोविंद मंदिर 7 थरांचा हे होता, घुमट त्या मंदिराचा. आणि त्या राजाला, मुघलांच्या राजाला, औरंगजेबाला इतका मत्सर निर्माण झाला की आपल्या वडिलांनी बांधलेल्या ताजमहालापेक्षाही ती वास्तू सुंदर दिसत आहे, तर त्यांनी राधा गोविंद मंदिराचे जे वरचे 4 ते 5 जे स्तर होते घुमटाचे ते तोडून टाकले. तर सांगण्याचा अर्थ असा की हे सगळं होताना काही राधा गोविंदजींनी का नाही मध्ये पडले? त्यांच्या परवानगी विना झालं का? निश्चित त्यांची पण परवानगी होती. पण सांगण्याचा हेतू हा की काल प्रभावाने केवळ भौतिकच नाही तर आध्यात्मिक गोष्टी पण प्रभावित होतात माताजी. ठीक आहे. आता पश्चिम बंगाल मधलं पण उदाहरण आहे ना प्रभूजी. वेस्ट पश्चिम बंगालमध्ये सुद्धा इस्कॉनला, सॉरी बांगलादेशला बांगलादेश बांगलादेश सॉरी बांगलादेशमध्ये. खरी गोष्ट आहे. आणि आपण असं नाही की हातावर हात ठेवून शांत बसायला पाहिजे. आपण निश्चित शक्य तेवढे प्रयत्न करायला पाहिजे. ज्या वेळेस मुंबईला त्यांच्या कन्सुलेटवर मोर्चा काढला गेला, बरेच भक्त पण सहभागी झाले. परंतु आपण हे पण ओळखतो की हे जे चॅलेंजेस, हे जे संकट आहेत ते भौतिक जगाचा पार्ट अँड पार्सल आहे. ते चुकणार नाहीत. ठीक आहे माताजी, प्रभूजी. आणि जर एकच गोष्ट की जर ह्या संकटांपासून आपल्याला टळायचं असेल तर कृष्ण सांगतात की तुम्ही अशा जगामध्ये शिफ्ट करा जिथं हे संकट नाही आहेत. आध्यात्मिक जगात, भौतिक जगतामध्ये राहाल तर हे सगळं सोसावं लागेल निश्चित. हरे कृष्ण. पण हे सगळं कलियुगाचाच प्रभाव आहे प्रभूजी. म्हणजे कलियुग जसं पुढे चाललंय हे सगळं वाढतंय का? हा, कलियुग हे शेवटी भौतिक जगाचंच एक कॅरेक्टरिस्टिक्स, एक गुणधर्म आहे. 4ही युग. असं नाही की सत्ययुगामध्ये असुर नव्हते. हिरण्यकशिपू कोणत्या युगामध्ये होता? सत्ययुगामध्ये होता. त्यावेळेस पण तिथं त्रास द्यायचे, पण सामान्य जो धर्म पालन केला जायचं सामान्य लोकांद्वारे, तो त्या धर्माचे जे तत्व होते ते काय म्हणतात त्याला, शाबूत होते त्यावेळेस. पण आता कलियुगामध्ये लीडर पण वाया गेले आणि धर्माचे तत्व पण हळूहळू ढासळत आहेत. ठीक आहे.
प्रभूजी जे औरंगजेबाचं पण वृंदावनमध्ये ते मंदिरामध्ये एक काहीतरी अशी गोष्ट आहे की भगवंतांनी त्याला स्वप्नामध्ये येऊन धमकावलेलं, तर त्याने आपल्या दाढीने भगवंतांच्या ज्या मंदिराच्या पायऱ्या ज्या आहे पुसलेल्या, असं पण कोणती तरी एक गोष्ट आहे. आहेत तशा गोष्टी. आणि त्याचं सोडा, त्याचेच आजोबा जे होते, त्यांच्या ज्या पूर्ण लिनिएज म्हणजे कुळामध्ये अकबर, ते खूप सपोर्टिव्ह होते. जो लाल दगड आहे राधा गोविंदजी मंदिर बांधण्यासाठी वापरलेला, तो दगड त्या काळामध्ये केवळ आणि केवळ मोगल राजांचे राजवाडे बांधण्यासाठीच उपलब्ध केला जायचा राजस्थानमधून. पण तो लाल दगड राधा गोविंदजी मंदिरासाठी कुणी दिला? त्याच्या आजोबांनीच सँक्शन केला अकबराने, कारण ते स्वतः जीव गोस्वामींकडून प्रभावित होते पॉझिटिव्ह रित्या, की जीव गोस्वामी आणि बाकीचे गोस्वामी जे कार्य करत होते वैष्णव प्रचार प्रसार, वैष्णव सिद्धांताचा प्रचार प्रसार करण्यासाठी, त्यासाठी प्रभावित होते ते. तर सांगण्याची गोष्ट अशी की भगवंतांच्याच कृपेने त्यांच्यापैकी काही जण ज्यांची चांगली इच्छा होती त्यांना प्रेरित पण केलं भगवंतांनी त्यांची सेवेमध्ये जोडण्यासाठी. आणि भगवंतांच्याच परवानगीने त्याच कुळातील काही जणांच्या ज्या चुकीच्या इच्छा होत्या किंवा जो हेवा दावा, जो मत्सर होता, त्या मत्सराद्वारे चुकीचे काम करण्यासाठी पण परवानगी दिल्या गेली. दोन्ही भगवंतच घडून आणतात. क्लिअर आहे प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. तर एक भक्त म्हणून आपण कधीही खूप डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. आपण शास्त्राच्या दृष्टीने समजून घ्यायला पाहिजे की हे भौतिक जगत आहे, ते इथे अडचणी येणार, इथे धक्के बसणार. आपल्याला जर अशा ठिकाणी जायचं जिथे शाश्वत गोष्टी आहेत, जिथे हे धक्के बसणार नाही, तर आपल्याला लवकरात लवकर आध्यात्मिक जगतामध्ये जाणं आवश्यक आहे. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी माताजी. तर आपण जास्त आज श्लोक घेऊ शकलेलो नाही, तर श्लोक क्रमांक 22 पासून पुढे आपण पुढच्या वेळेला सुरुवात करूया. अजून कुणाचा काही प्रश्न काही आहे का? जिज्ञासा प्रभूजी माताजी? हरे कृष्ण प्रभूजी, मला एक विचारायचं होतं हा. की भक्ती सुकृती आपण म्हणतो, म्हणजे पुण्यकर्माचं फळ का भगवंतांच्या सेवेत केलेल्या कर्माचा लाभ म्हणून आपल्याला भक्तीमध्ये आपण संलग्न होतो, का ती एंटायरली भगवंतांची अहैतुकी कृपा आहे म्हणून आपल्याला प्राप्त होते भक्ती, का तर दोन्हीचं मिश्रण म्हणायचं? तर आपण 2-3 प्रश्न याच्यामध्ये विचारले, की सगळ्यात पहिला मुद्दा आहे की पुण्यकर्म आणि सुकृती याच्यामध्ये थोडासा फरक आहे. पुण्यकर्म म्हणजे केवळ आणि केवळ असं चांगलं कर्म ज्याचं फळ हे भौतिक मिळणार आहे. जसं की मी तुम्हाला हा. उदाहरण दिलं, कुणी एका तहानलेल्या माणसाला पाणी दिलं, तर त्याला भौतिक लाभ मिळेल, कदाचित असा जन्म मिळेल जिथं पाण्याची काहीच कमतरता राहणार नाही. कुणी गरीबाला कपडा दिला तर असा जन्म मिळेल जिथे कपड्याची काहीच कमतरता राहणार. पण हे सारे भौतिक लाभ झाले. परंतु ह्या भौतिक लाभांच्या माध्यमातून जर त्या व्यक्तीने असं काही कार्य केलं जिथं की जाणत्या रीतीमध्ये किंवा न जाणत्या रीतीमध्ये भगवंतांच्या भक्ताच्या प्रती एखादी सेवा झाली किंवा भगवंतांच्या प्रती एखादी सेवा झाली, तर ती झाली सुकृती. तर सुकृती काय झाली? जी जाणता किंवा न जाणत्या अवस्थेमध्ये भगवंताच्या किंवा भगवंतांच्या भक्तांच्या प्रती झालेली सेवा, याला सुकृती म्हणतात. आणि पुण्यकर्म म्हणजे जे भौतिक फळ ज्याचं प्राप्त होईल, आणि सुकृतीचं फळ हे भगवत भक्तीमध्ये मदत प्राप्त होते, संलग्न. संलग्न. आणि पुढचा प्रश्न काय तुमचा? म्हणजे दोन्ही मिश्र, म्हणजे पहिल्यांदा आपली भगवंतांच्या प्रती किंवा भगवंतांच्या भक्ताच्या प्रती आपण काहीतरी जाणते किंवा अजाणतेपणे कुठली तरी सेवा आपल्याकडून व्हायला हवी, आणि त्याचं फळ म्हणून भगवंतांकडून आपल्याला ही कृपा प्राप्त होते की आपण भक्तीमध्ये संलग्न होतो. असंच आहे ना प्रभूजी? बरोबर, करेक्ट. हा, समजलं. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. फक्त अजून एक ऍडिशनल पॉइंट त्याचा, की भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो. एक मिनिट, तो उघडू आपण श्लोक. एशाम तु अंतगतम पापम. याच्या विरुद्ध भगवंत हे पण सांगतात की जे पाप कर्म आहेत ना माताजी, ते भौतिक जरी असले तरी ते आपल्याला रोखून ठेवतात भगवंतांना समर्पित होण्यापासून. तर पापकर्मांचं ते एक डिमेरिट, तो एक प्रभाव आहे
की भगवंत सांगतात की हे पाप कर्म ना संपणं खूप आवश्यक आहे. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की असे लोक ज्यांनी की पुण्य कर्म केलेले आहेत अगोदरच्या जन्मामध्ये आणि ज्यांचे पाप कर्म हे संपलेले आहेत, ज्यांचे सिनफुल रिएक्शन्स आर कम्प्लिटली इरॅडिकेटेड, म्हणजे ज्यांचे पाप कर्म हे संपलेले आहेत, ते भगवंतांच्या सेवेमध्ये जोडण्यासाठी हळूहळू पात्र होतात, सुकृती प्राप्त करण्यासाठी पात्र होतात. आणि त्याचे काही अपवाद आहेत, असे व्यक्ती जे की खूप पापमय होते परंतु त्यांना भगवंतांची कृपा प्राप्त झाली, जसं की अजामेल वगैरे, ठीक आहे, किंवा पूतना वगैरे, ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मला याच्यावरती माताजींच्या प्रश्नावरती एक प्रश्न आला की जसे आपण बोलतो की पाप कर्म वगैरे जे नष्ट झाले, तर जसं आपण बघतो की आता महाकुंभ पण चालू आहे, तर बोलतात की तिकडे जे आहे आपण पाण्यामध्ये जे स्नान केलं तर आपले सगळे पाप कर्म नष्ट वगैरे होतात, किंवा असं काहीतरी उपवास आपण करतो एकादशी किंवा वेगळे वेगळे, तर त्याच्यानुसार तर मग तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये पुढे प्रॉब्लेम्स कसे काय येतात जर आपले पाप कर्म नष्ट झाले तर? पाप कर्म नष्ट होणं म्हणजे आपले जे रेकॉर्ड्स आहेत पास्ट ते पूर्ण क्लीन होणे, जी पार्टी आहे आपली कर्मफळांची ती पूर्ण स्वच्छ होणे. परंतु शास्त्र सांगते की ती फक्त पार्टी स्वच्छ करून उपयोग नाही, जर हृदयामध्ये पाप करण्याची जी भावना आहे ती अजून पण उत्पन्न असेल, अजून पण आपल्या हृदयामध्ये असेल तर त्याच्यामुळे भागवताचा 6व्या स्कंदामध्ये परीक्षित महाराज जे आहेत ते शुकदेव गोस्वामी ज्या वेळेस सांगतात की तुम्ही प्रायश्चित्त हे पाप कर्म दूर करण्याचा मार्ग सांगतात, पण परीक्षित महाराज तो मार्ग स्वीकारत नाहीत. 6व्या स्कंदामध्ये ते म्हणतात की हे महाराज, हे शुकदेव गोस्वामी, तुम्ही सांगतात की प्रायश्चित्त करा पुण्यकर्म नष्ट करण्यासाठी, पण त्या प्रायश्चित्ताने जे पाप करण्याची मनोवृत्ती आहे ती बदलत नाही. आणि परीक्षित महाराज उदाहरण देतात की हे तर असंच झालं ना की एक हत्ती आहे, तो नदीमध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करतो, शरीर पूर्ण धुतो आणि बाहेर येऊन काय करतो, स्नान करून बाहेर येऊन काय करतो माताजी, त्या नदीच्या अंगाला सगळी माती माती उडून टाकतो किंवा मातीमध्ये उडवून घेतो. लोळतो. मग त्या स्नान करण्याचा काही फायदा राहिला का? नाही राहिला, कारण शरीर स्वच्छ केलं लगेच बाहेर येऊन पुन्हा शरीर घाण करून घेतलं. त्याच्यामुळं परीक्षित महाराज म्हणतात की शुकदेव गोस्वामी तुम्ही हा मार्ग मी पूर्ण कन्व्हिन्स नाहीये, मी पूर्ण कन्व्हिन्सला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, पूर्ण मान्य नाहीये मला हा मार्ग, समाधानी नाहीये. तुम्ही याच्यापेक्षा सहमत नाहीये, याच्यापेक्षा श्रेष्ठ उपाय सांगा जेणेकरून केवळ पाप कर्मफळ संपणार नाहीत, तर पाप कर्म करण्याची जी इच्छा आहे ती पण समाप्त होईल. आणि या परीक्षित महाराजांच्या प्रश्नाने शुकदेव गोस्वामी खूप प्रसन्न होतात आणि त्यानंतर ते भक्ती मार्गातील प्रल्हाद महाराजांची कथा सांगण्यासाठी सुरुवात करतात. प्रल्हाद महाराजांच्या याच्या अगोदर यांची कथा येते अजामेलाची, पण त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो हा प्रायश्चित्ताचा आहे, ज्याच्या की पूर्ण कन्व्हिन्स समाधानी होत नाहीत परीक्षित महाराज. क्लिअर आहे माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला छोटासा एक प्रश्न विचारू? हा माताजी. हरे कृष्ण. तुमचा अभ्यास खूप आहे म्हणून मी विचारतेय. हे व्रत वैकल्य किंवा अनेक पुराणामध्ये किंवा महामृत्युंजय, गायत्री मंत्र हे अनुष्ठान केल्याने असं म्हणतात की मरण सुद्धा टाळलं जातं, तर ते खरं आहे का? खरं आहे, पण ते फायद्याचं नाहीये. का टाळल्या जातं म्हणजे एका वेळेचं टाळल्या जातं, पण ते काही शाश्वतरित्या टाळल्या जात नाही. दुसरी गोष्ट, देवी देवतांचे कर्मकांडांचे कोणतेच फळ असे नाहीये, शास्त्र सांगतं, जे की त्या फळांच्या सोबत काहीतरी अडचणी घेऊन येणारे नाहीयेत. कोणतंच फळ नाहीये. म्हणजे जसं उदाहरण सांगतो मी की खूप छान असा बासमती तांदूळाचा भात बनवलेला आहे, तूप त्याच्यावर वाढलेलं आहे, परंतु एकच अडचण आहे की त्या तांदळामध्ये व्यवस्थित निसलेला नाहीये तांदूळ आणि काही मातीचे कण किंवा खडे आहेत त्याच्यामध्ये, तर तो भात आपण आनंद उपभोगू शकणार नाही, कारण चावताना जर मध्ये खडा आला तर सगळा मजा गेला. त्याच प्रकारे कर्मकांडामधून प्राप्त होणारी फळं ही शाश्वत आणि शुद्ध दोन्ही नाहीयेत. काही काळापुरतं फळ मिळतं आणि त्या फळांसोबत बऱ्याचशा अडचणी पण जीवनामध्ये निश्चित येतात. त्याच्यामुळे भक्ती कधी पण
स्लो बट स्टेडी भक्ती मार्गाने जा, थोडासा पेशन्स ठेवा. भगवंत थोडं वाट पाहायला लावतील, परंतु भगवंतांकडून भक्ती मार्गाने प्राप्त झालेलं जे फळ आहे ते शाश्वत आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट नाहीये. हरे कृष्ण. रतिरूपा माताजी, बॅकग्राऊंड साऊंड लक्ष द्या प्लीज. मारायलाच थांबले हरकत. हरे कृष्ण. ठीक आहे, अजून कोणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजी? नाहीतर आपण थांबू इथे. खूप खूप धन्यवाद. आज थोडासा उशीर झाला, त्याच्याबद्दल क्षमा असावी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद माता. वांछा धन्यवाद कल्पतरुभ्यश्च प्रभुजी. कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी, प्रभूजी, सादर सादर प्रणाम. प्रणाम. सर्वांना थँक्यू एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जय आणि एकादशी. आजच्या दिवशी सर्व भक्तांनी खूप ग्रीडी म्हणजे लोभी राहायला पाहिजे, की भगवंतांच्या भक्तीचा जेवढा फायदा उचलता येईल. जर आपण रोज 2 माळा करत असोल तर 3 माळा करण्याचा प्रयत्न करा. 16 करत असोल 17 करण्याचा प्रयत्न करा. आणि भगवंतांनी जे धन दिलेलं आहे भक्तांसाठी ते लुटण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. ठीक आहे प्रभूजीज माताजीज. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद.